उद्धव ठाकरेंनी केलेलं पाप धुवायला मी प्रयागराजमधील कुंभमेळ्यात गेलो होतो असं प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आता दिलंय। इकडे 50 खोके घेतले आणि तिकडे गंगेत डुबकी मारली तरी त्याचा काय उपयोग, गद्दारीचा शिक्का तसाच राहणार आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर केली होती। त्यालाच उत्तर आता शिंदेंनी दिलंय। पण मी जाऊन नुसतं गंगेमध्ये स्नान करून आलो, इकडे 50 खोके घेतले आणि तिकडे डुबकी मारून आलो, उपयोग काय त्याचा? इकडे घ्यायचं, इकडे गद्दारी करायची, महाराष्ट्राची गद्दारी करायची, 50 खोके घ्यायचे आणि तिकडे जाऊन डुबकी मारून आला म्हणजे कोणाचं पाप नाही धुतलं जात। गद्दारीचा शिक्का तसाच राहणार आहे, किती डुबक्या मारा। बाळासाहेबांची शिवसेना आणि बाळासाहेबांचा धनुष्यबाण या बरोबर ज्यांनी बेईमानी केली, जे पाप केलं ते पाप धुण्यासाठी मी गेलो तिकडं असं म्हटलं पाहिजे त्यांनी। आणि म्हणून त्यांनी पाप केलं, बाळासाहेबांचे विचार घाण ठेवण्याचं, घाण टाकण्याचं, बाळासाहेबांचे विचार सोडण्याचं, धनुष्यबाण घाण टाकण्याचं पाप केलं, शिवसैनिकांचं खच्चीकरण करण्याचं पाप केलं। ते पाप धुवायला मी तिथे गेलो।